नमस्कार मित्रांनो, MGK मराठी या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधानावरील 30 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न MPSC व पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तर चला मित्रांनो, आपण प्रश्न पाहूया. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए 24 जानेवारी 1950 साली स्वीकारले. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य सहभागी झाले होते? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य सहभागी झाले होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी 211 सदस्य सहभागी झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांचा तरतुदी आहेत? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांच्या तरतुदी आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी कलम 12 ते 35. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कलमानुसार दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावले जाते? कोणत्या कलमानुसार दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावले जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी कलम 108. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? लोकसभेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी 552. नेक्स्ट क्वेश्चन, कलम 279 ए कोणत्या घटनात्मक संस्थांशी संबंधित आहे? कलम 279 ए कोणत्या घटनात्मक संस्थांशी संबंधित आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी वस्तू आणि सेवा कर परिषद. ह्या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? वस्तू आणि सेवा कर परिषद शी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी इंदिरा गांधी ह्या होत्या मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती राजवटीचा किमान कालावधी किती असतो? राष्ट्रपती राजवटीचा किमान कालावधी किती असतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 6 महिने असतो. नेक्स्ट क्वेश्चन, देशात प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली होती? देशात प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 25 जून 1975. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती? संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी सचिंद्रनाथ सिन्हा. नेक्स्ट क्वेश्चन, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण बनत असतो? संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवत असतो असं पाहिजे होतं मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी लोकसभा अध्यक्ष. लोकसभेचा अध्यक्ष भूषवत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कलम 32च्या आधारे सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे रिट्स जाहीर करतो? कलम 32च्या आधारे सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे रिट्स जाहीर करतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 5 प्रकारचे रिट्स जाहीर करतो मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी KR नारायण. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश जारी करतात? राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश जारी करतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी कलम 123. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपतीचे मासिक वेतन किती आहे? राष्ट्रपतीचे मासिक वेतन किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी 5 लाख रुपये मासिक वेतन आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे? भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए कलम 72. कलम 72 मित्रांनो याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कलमाखालील उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? कोणत्या कलमाखालील उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी कलम 214. नेक्स्ट क्वेश्चन,
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला शपथ कोण देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. राज्यपाल देतात. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. त्यापैकी महाराष्ट्र पण एक आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 78 सदस्य संख्या आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्था कशावर आधारित आहे? पंचायत राज व्यवस्था कशावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज साठी मित्रांनो हे प्रश्नामध्ये असं पाहिजे होतं, पंचायत राज साठी घटनेमध्ये कोणती कलम आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. कलम 40 आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 42वी घटना दुरुस्तीला मित्रांनो मिनी संविधान म्हणतात. भारतातील लोकसेवा आयोगाची स्थापना केव्हा झाली? भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 1926 साली झाली. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्था पहिल्यांदा कधी लागू करण्यात आली? पंचायत राज व्यवस्था पहिल्यांदा लागू करण्यात आली कधी लागू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 2 ऑक्टोबर 1959. आणि कुठं केली होती मित्रांनो? राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. विधान परिषदेचे किती सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतात? विधान परिषदेचे किती सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 6. नेक्स्ट क्वेश्चन. महानगरपालिका प्रथम कोठे स्थापन झाली? महानगरपालिका प्रथम कोठे स्थापन झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. मद्रासमध्ये प्रथम महानगरपालिका स्थापन झाली. नेक्स्ट क्वेश्चन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला मानले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला मानले जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. लॉर्ड रिपनला मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 24 एप्रिलला साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. राष्ट्रपतीकडे देतात. तर मित्रांनो प्रश्न झालेले आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देईल, तिथून जॉईन करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.